लावून बघा, त्याला पाणी घाला, जोपासून बघा. इवल्या इवल्या अंकुरात रोपटे वाढवून बघा, त्यांच्याशी गप्पा मारून त्यातले होऊन बघा. मित्रांनो, एक झाड लावून बघा. नकळतच एके दिवशी ते उभे राहील, हात मिळवणी करूनी आकाशाशी स्पर्धा करेल. नभाश्र वाऱ्या संगे कापणाऱ्या वर्षा संगे झुडक्या घेईल, त्यावर स्वार होऊनी आकाशाशी लढून बघा. मित्रांनो, एक झाड लावून बघा. सावलीच्या थंड स्पर्शात मायेच्या कुशीत एक डुलकी घेऊन बघा. मित्रांनो, एक झाड लावून बघा. तर असंच काहीसं माझा प्रयत्न चाललेला होता. वेलकम, तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आणि हा एक झाड लावण्याचा प्रयत्न आणि त्यातूनच घर सुंदर असं सजवण्याचा प्रयत्न हा माझा चाललेला. अगदीच घराला नवीन घर आहे आणि आमचं हे जे घर आहे ते रेंटने घेतलेलं आहे. तर आत्ताच आम्ही इथे शिफ्ट झालेलो आहे आणि ही जी बाल्कनी आहे ती ज्यावेळेस मी घर बघायला आली त्यावेळेसच मला खूप आनंद झाला. कारण या आधी आम्ही ज्या ज्या घरात गेलो त्या ठिकाणी मला बाल्कनी नव्हती भेटत आणि कुठेतरी मला जी आवड आहे झाडे लावण्याची किंवा ते जपण्याची, मोठी करण्याची, ते कुठेतरी नव्हते होत माझी इच्छा पूर्ण. परंतु ज्या दिवशी मी ही बाल्कनी बघितली त्या दिवशी माझ्या आनंदाला थारा नव्हता राहिला. आणि स्वच्छता करायला घेतली होती बाल्कनीची आणि तितक्यातच शौर्याने तिला खेळणं हवं होतं. त्यासाठी आम्ही तिला खेळणं घ्यायला घेऊन गेलो आणि तितक्यातच अंधार झालेला बाहेर. संध्याकाळची वेळ होती तेव्हाच मी काम सुरू केलेलं. बाहेर अंधार झाला होता त्यामुळे क्लॅरिटी पण चांगली राहणार नाही, त्यामुळे मी माझ्या कामाला थोडासा स्टॉप दिला. आणि शौर्या जी आहे ती तिच्या खेळण्यासोबत खेळत होती, ती ट्राय करत होती ते शिकण्याचं आणि असं बराच वेळ तिचा जो आहे तो प्रयत्न. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच मी माझं बाल्कनी जी आहे ती पुन्हा साफ करायला घेतली. परंतु जी ग्रीन कार्पेट टाकलेली होती तिच्यात अगदी बारीक बारीक अशी खूप धूळ झालेली होती. त्यामुळे मी माझा जो व्हॅक्युम क्लीनर आहे त्याने ते सगळं साफ करायचं ठरवलं. म्हणजे जी काही बारीक बारीक जी काही धूळ कण असतील ते सुद्धा ते त्यात जातील आणि मला नंतर पुन्हा जास्त ऍटलिस्ट 10 ते 15 दिवस तरी क्लीन करायची एवढी आवश्यकता पडणार नाही. त्यानंतर मग शौर्य जी आहे ती अधूनमधून सारखा त्रास देत होती, कशाचं काय स्वच्छता राखणं. जे काम माझं अर्ध्या तासातही नव्हतं ते शौर्यामुळे मला 2 तास लागले. आणि तरी सुद्धा माझा प्रयत्न हा चाललेलाच होता. कुठे ना कुठे काहीतरी धूळ, कुठे घाण, कुठे काय साफ करणं हे माझं चाललेलंच होतं. मेशोवरनं भरपूर सारे जे प्रोडक्ट आहे ते येथे डेकोरेशनसाठी मागवलेले होते आणि लवकरच ते मला रिसीव्ह होणार होते. त्यासाठी मी सर्वात आधी क्लिनिंग करून हे जी रोपं होती ती त्यांच्या जागेवर ठेवून बाकीच्या रोपांसाठी मला जागा करायची होती. शू रॅक मी घरात तयार करून सगळे शू वगैरे जे काय आहे ते मी आत नेलेले होते, म्हणजे जेणेकरून स्पेस मला जास्तीत जास्त मिळेल. आणि आम्ही एक छान अशी चेअर आहे, ती चेअर सुद्धा या ठिकाणी ठेवलेली आहे. तर ती सुद्धा तुम्हाला संपूर्ण झाल्यानंतर मी दाखवेन. आणि मोगऱ्याची, जास्वंदाची अशी भरपूर सारी रोपं आहेत, तर ती सुद्धा मला तिथे ठेवायची होती. कुठल्याही प्रकारचं आपण रोप लावतो तर ते रोप सुद्धा आपल्या जे दैनंदिन जीवनामध्ये एखादी व्यक्ती असते आणि त्या व्यक्तीचं जसं महत्व असतं तसंच त्या झाडांचं देखील महत्व असतं. जितकी काळजी आपल्याला एखाद्या घरातल्या माणसाची घ्यावी लागते त्याचप्रमाणे त्यांची सुद्धा घ्यावी लागते. त्यावेळेसच त्यातून आपल्याला जे काही आहे आनंद तो परिपूर्ण मिळत असतो. मग त्या झाडांची काळजीमध्ये नियमितपणे त्यांना पाणी देणं असो, योग्य सूर्यप्रकाश देणं असो, खत असो, त्यांची वेळोवेळी छाटणी करणं असो, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये रुजू होतात. तर संपूर्ण साफसफाईला जे आहे ते 2 दिवस पूर्ण झाले होते आणि नुकतीच आखाजी म्हणजे अक्षय तृतीया गेली आणि अक्षय तृतीयेसाठी आम्ही गावी गेलो होतो आमच्या सासरी. तर त्या ठिकाणी मला काळी माती जी आहे ती खूप छान अशी काळी माती मिळाली, जी शेतात असते त्याप्रमाणे. तर कुठलाही विचार न करता मी 2 ते 3 गोण्या भरून माती जी आहे ती पुढच्या दृष्टीने घेऊन सोबत आलेली. आणि लवकरच माझं मेशोवरनं ऑर्डर केलेलं जे आहे बॅग्स, तर प्लांटच्या बॅग्स त्या सुद्धा रिसीव्ह झाल्या होत्या आणि अतिशय
उत्कृष्ट अशी क्वालिटी त्यांची होती. अतिशय छान असं प्रोडक्ट आहे. जर कधी तुम्हाला जर कधी विचार करायचा असेल तर तुम्ही नक्की परचेस करा. मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आणि शेवटी 3 दिवसाच्या अथक प्रयत्नांनंतर मी फायनली अशा प्रकारे जे आहे ते माझ्या बाल्कनीचा शोभा वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि लवकरच माझे भरपूरसे झाडं जे आहेत ते रिसीव्ह होणार आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.